पुणेगाव धरण परिसरातील मोटार आणि केबल चोरी प्रकरणी दोघांना अटक, एक आरोपी फरार, पोलीस आरोपीच्या शोधात। पुणेगाव धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटार आणि केबल वायर चोरी प्रकरणी वणी पोलीस ठाणे पोलिसांनी जलद कारवाई करत 2 आरोपींना अटक केलेली असून एक आरोपी अद्याप फरार आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाना शिवाजी चहाळी, वय 45, व्यवसाय शेती, राहणार पुणेगाव, तालुका दिंडोरी यांनी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली आहे। दिनांक 9 मे 2024 रोजी रात्री 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पुणेगाव धरण परिसरातील मोकळ्या जागेत बसवण्यात आलेली टॅक्सोमो कंपनीची 7.5 हॉर्स पॉवरची इलेक्ट्रिक मोटार तसेच मोटारींना जोडलेल्या केबल वायर चोरी करून नेल्या। चोरीस गेलेल्या मालामध्ये अंदाजे 40,000 रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटार तसेच प्रत्येकी 300 फूट लांबीच्या 2 केबल वायरचा समावेश असून एकूण सुमारे 70,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला। सदर केबल वायर या फिर्यादी नाना चहाळे तसेच अशोक दत्तू पवार, कैलास दत्तू पवार यांच्या मालकीच्या मोटारींना जोडलेल्या होत्या। शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या साहित्याची चोरी झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जातो आहे। याबाबत जागृत ग्रामस्थांनी या घटनांवर पाळत ठेवली होती। त्यानुसार घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयितांचा शोध सुरू केला आहे। तपासादरम्यान अजय मनोज गोडे, वय 24 आणि शुभम अरुण डंबाळे, वय 18, राहणार कृष्णगाव, तालुका दिंडोरी यांना दिनांक 9 मे रोजी रात्री अटक करण्यात आली। या प्रकरणातील तिसरा आरोपी जीवन निवृत्ती डंबाळे हा अद्याप फरार असून वणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे।